ची माझी सभापती निवड झाल्याबद्दल पहिले मी आमचे लाडके आमदार किसनरावजी कथोरे साहेब त्यांनी जी मला जबाबदारी आज दिलेली आहे तालुक्याची, ती जबाबदारी ती पूर्णपणे पाडील आणि त्यांना कुठेही मी म्हणजे त्यांनी जे मला जे काही सांगितले, मला पहिले मार्केट यार्ड मला उभं करायचं आहे. पालेगावात आमची स्वतःची जागा आहे, म्हणजे उल्हासनगर विश्वपूर बाजार समितीची जागा आहे, म्हणजे आज 5-7 वर्ष झालेली आहेत. तरी साहेबांनी सर्वप्रथम आणि राजेशजी पाटील साहेब आमचे TDC बँकेचे माजी अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्णपणे ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. आणि मी सदैव उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत साहेबांनी जी जबाबदारी माझ्यावर दिलेली ही शेतकऱ्यांची असो आणि माझ्या तालुक्याची जी काही जबाबदारी माझ्यावर साहेबांनी सोपवलेली आहे, याच्या अगोदर मी तेच काम करत राहिलो. जे साहेबांनी मला सांगितलं, कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं मला काम करता येईल तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी, आणि साहेबांनी मला ते शब्द दिलेले की मला मार्केट यार्ड ह्या 2 महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे. तुम्हाला सर्वांना मी भूमिपूजनाला लवकरच बोलवण्याचा प्रयत्न करीन आणि मी त्याच कामाच्या पाठीमागे लागलेले. आणि कथोरे साहेबांचं फार माझ्यावरती उपकार आहेत. मला सभापती बनवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि साहेबांचं तेच म्हणणं आहे की मला विकास पाहिजे, मला कामं करणारा व्यक्ती मला पाहिजे. त्याच्यामुळं माझ्यावर जी जबाबदारी दिली मी पूर्णपणे ती पार पाडीन. राजेशजी पाटील आमचे TDC बँकेचे अध्यक्ष आहेत, त्यांचाही मोलाचा वाटा आहे. आणि कुठल्याही पद्धतीने मी साहेबांच्या शब्दाला तडा जाऊन देणार नाही. आणि साहेबांना मी शब्द दिला का साहेब मी 2 महिन्यामध्ये तुम्हाला भूमिपूजनला बोलवीन आणि साहेब तुमच्याच मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे. आणि मला अहोरात्र काम करण्याची आवड आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जेवढं मला करते, मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मला निवडून दिलेलं आहे. आणि साहेबांनी मला जेव्हा बिनविरोध निवडून दिलं तेव्हाच मी साहेबांना सांगितलं की साहेब जी तुम्ही मला जबाबदारी द्याल ती मी 100% पार पाडीन आणि कुठेही तुमच्या म्हणजे कुठेही मी तुम्हाला गालबोट लागून देणार नाही आणि मी पूर्णपणे ते पार पाडीन. आणि तुम्ही दिलेला शब्द हा मी खाली पडून कधीच देणार नाही. साहेबांनी जे काम माझ्यावर आजपर्यंत सोपवलं ते काम मी करत आलेलो आहे. तरी साहेबांचा मोलाचा वाटा आहे. आणि साहेब ते सांगितलं मला निवडून आल्यानंतर का बघ चांगलं काम कर, त्याचा चांगला फायदा होईल. आणि म्हणजे विकासाच्या कामाला मी कुठेही साहेबांच्या शब्दाला कुठेही तडा दिला जाणार नाही, हे मी नक्कीच हे करीन. आणि तुमचं सर्वांचं मला सहकार्य पाहिजे. मी एकटा काही कुठलंही काम करू शकत नाही. पण आमदार कथोरे साहेबांनी तर मला सांगितलं की वेळोवेळी तुला कुठे जर अडचण जर आली तुझं म्हणजे आता आमच्या तिथे सर्व रस्त्याची थोडीशी समस्या होती MSCBची, तर साहेबांनी ते सर्व मार्गी लावले. 2 दिवस आमची व्यापाऱ्यांची मीटिंग आहे, ते घेऊन मी काम लवकरात लवकर सुरू करतोय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.